मी श्वेता स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत, हे बघा नखांमध्ये माती घुसते पावसाळ्यात स्पेशली जास्त करून, म्हणून आपले अंगठे वगैरे दुखत असतात। तर त्यासाठी माती कसं काढायचे तो हा व्हिडिओ आहे। तर बघा, आधी नेल पेंट व्यवस्थित काढून घ्यायचे, कारण माझे 1 महिना आधी नेल पेंट लावली होती म्हणून मी आधी पूर्णपणे नेल पेंट काढून घेतले। मला 2 ते 3 वेळा ते नेल पेंट काढायला लागले, रिमूव्हर नेल पेंट रिमूव्हर। तर तुम्ही व्यवस्थित नेल पेंट काढून घ्या। हे बघा नखांमध्ये आहे ना ती माती घुसून एवढं आपलं अंगठा दुखत असतो ना, काही जणांना कळतही नाही की का दुखतंय म्हणून। तर बघा पूर्णपणे व्हिडिओ बघा। तर पायातले नखांचे माती कसं काढतो ते पूर्ण मी दाखवलेलं आहे। जर तुम्हाला काही कळालं वगैरे नसेल किंवा समजत नसेल तर कमेंट करा मला, मी नक्की रिप्लाय देते तुम्हाला, रिप्लाय देईल तुम्हाला। हे बघा रिमूव्हने मी रिमूव्ह केलं आधी, त्यानंतर बघा 2-3 वेळा तरी मी करून घेतलं, कारण 1 महिना नेल पेंट ठेवला होता मी। तर ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोजन पेरोक्साईड भेटतं मेडिकलमधून, तुम्हाला सहजपणे भेटून जाईल। 10-20 रुपयालाच आहे ते, जास्त महाग नाही आहे। फक्त आपल्याला हायड्रोजन पेरोक्साईड आणायचं आहे। आणि हे बघा जिथे कोपरे असतात ना, आपल्या कोपऱ्यांमध्ये खूप माती घुसलेली असते, तर तुम्हाला पावसाळ्यातून स्पेशली हे करावंच लागतं। हे बघा हायड्रोजन पेरोक्साईड तुम्हाला नखांवरती टाकायचे, बारीक होल करा त्याला, आणि त्याच्यानंतर हे बघा हे असं नखांमध्ये टाकायचं। जर माती असेल ना तर बघा फेस बघा किती येतो, माझ्या पाय तुम्ही बघतच असाल, थोडं झूम करून बघा तर तुम्हाला फेस असलेलं पूर्ण दिसेल साईडने। तर हे तुम्हाला उपाय आहे ना स्पेशली पावसाळ्यामध्ये 15 दिवसातून एकदा तरी करावंच लागेल, कारण तरच तुमचे पाय वगैरे दुखायचे कमी होतील। आणि हे बघा नेल कटरचं जे आपलं टोकदार असतो ना, जो आपण शेप देतो त्याच्या साईडलेस बघा सी टाईपमध्ये असं असतं, तर थोडंसं नखांना असं घासायचं साईडने। बघा जे काही माती वगैरे असेल ना, तुम्ही बघू शकता फेस किती आलेले आता माझ्या पायाला। ते फेस पूर्णपणे ते माती काढतं त्याने, हायड्रोजन पेरोक्साईडने माती पूर्णपणे बाहेर येते। तर हे बघा तुम्हाला व्यवस्थित हे असं काढायचं आहे, साईडला पण थोडंसं नख खालीवर करायचं आहे, म्हणजे नखांच्या आतमध्ये पण ते गेलं पाहिजे। तर तुम्ही 5ही बोटांना म्हणजे टाकू शकता, 5ही इकडच्याही तिकडच्याही, किंवा फक्त अंगठ्याला टाकलं तरी चालेल, पण शक्यतो अंगठ्यावरती जास्त असतं। तर हे तुम्ही दर 15 दिवसाला एकदा करा, म्हणजे तुमचे अंगठेही दुखायचे कमी होतील। आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये हा त्रास खूप जणांना होतो, माती वगैरे जाते, ज्यांचं रोजचं ट्रॅव्हलिंग असेल येणं जाणं पावसाळ्यात, तर त्यांच्या पायांमध्ये खूप माती घुसलेली असते। तुम्ही भले पेडिक्युअर नका करू, पण तुम्ही हा उपाय नक्कीच करत जा 15 दिवसातून एकदा तरी, तर तुम्हाला कसलंच त्रास होणार नाही पावसाळ्याचं। आणि हे हायड्रोजन पेरोक्साईड मी परत टाकते, कारण खूप माती गेली होती माझ्या पायात। तर मी हे व्हिडिओमधलं तुमच्यासाठीही बनवते, कारण भरपूर आहे बघा किती माती निघते बघा। जवळजवळ हा प्रोसिजर मला करायला अर्धा तास गेला, नाही तर 5-10 मिनटात होतं, पण इतकी माती होती की मला अर्धा तास लागला, म्हणून मी थोडंसं व्हिडिओ स्पीडमध्ये केले। पण तुम्हाला दिसत असेल हे बघा, हळू करायचे, फक्त तुम्ही खालीवर जरी नख केलं ना तरी पण तुम्हाला माती ते तुम्हाला दिसलं का माती किती आहे ते। हे बघा मी तुम्हाला दाखवलं होतं। तर तुम्ही हे व्यवस्थित माती काढून घ्या, आणि मेन कॉटन हातातच ठेवा, कारण जसं तुम्ही कॉटन हातात ठेवा तर तसं तुम्हाला पटकन काढता येईल। आणि व्यवस्थित सगळं पुसून बिसून घ्या कॉटननेच। आणि जर तुम्हाला हायड्रोजनचं ॲलर्जी असेल तर हँडग्लोव्ज घाला, कारण काही काहींना हाताचं म्हणजे हायड्रोजन हातात घेतले की हातानं असं सफेद सफेद होतं, तर त्याने हँडग्लोव्ज घालून हायड्रोजन पेरोक्साईड ते हातात घ्या, म्हणजे कसं ते हातात लागणार नाही आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही। आणि हे पावसाळ्यात खूप प्रॉब्लेम होतं, खूप ट्रॅव्हलिंग असेल, खूप चालणं वगैरे असेल तर आठवड्यातून एकदा केलं तरी चालेल, किंवा ॲटलिस्ट महिन्यातून 2 वेळा तरी करून बघा। आणि हे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, स्वच्छ पाण्याने पाय व्यवस्थित धुवून घ्या। आणि त्याच्यानंतर जर नेलपेंट लगेच लावायचं असं लावू शकता, किंवा मग 24 तास त्याला मोकळं ठेवा ऑक्सिजनसाठी, कारण आपण नेलपेंट आता मी तर नेलपेंट लावणार नाही आहे, कारण मी महिनाभर हाच नेलपेंट ठेवलं होतं, तर मी ॲटलिस्ट आता आठवडाभर तर नेलपेंट लावणार नाही, असंच ठेवणार आहे। त्याच्यानंतर मी नेलपेंट लावेल। आणि पावसाळ्यामध्ये शक्यतो लाईट कलरचे नेलपेंट लावा, एकदम डार्क कलर नका लावू, लाईट कलरमध्ये नेलपेंट लावा तर नखं छान वाटतात। आणि कसा वाटला व्हिडिओ माझा नक्की मला सांगा, कमेंट करा। आणि जर तुम्हाला काही कळालं नाही किंवा
कसं करायचं वगैरे, तर परत एकदा तुम्ही कमेंटमधून सांगू शकता. मी परत एकदा व्हिडिओ बनवेल, कारण हे कसं मी आता दर 15 दिवसाला करतच राहील. पावसाला माझे फिक्स आहे की मी दर 15 दिवसाला करते. हे बघा, व्यवस्थित तुम्ही पुसून घ्या, त्याच्यानंतर पाय व्यवस्थित धुवून घ्या. बाय.